नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आले आहे कोल्हापूरला माझ्या माहेरी। तर तब्बल 22 वर्षांनी श्री महालक्ष्मीची यात्रा होत आहे, त्यानिमित्ताने इथे मस्त असं जेवण होत आहे। रात्री लक्ष्मी खेळवून झालेली आहे, तर त्याचा व्हिडिओ आपल्या अनुष्का अनिकेत व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर इथे हे आचार्य आहेत आमचे। तर आज हे 200 ते 250 माणसांचं जेवण तयार करणार आहेत। तर जेवणामध्ये अर्थातच मटण आहे, तर तांबडा रस्सा, सुक्कं मटण, जिरा राईस, त्यानंतर मुंडी, रक्ती, वजरी, त्यानंतर पाय जे असतात तर त्याचं सुद्धा मस्त चमचमीत असं तयार होणार आहे। तर इथे हा भात आहे, भात स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आणि पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे, गाळून घेतले आणि ते भाताला आता फोडणी देणार आहेत। तर ही त्यांची सुरुवात चालू आहे। पाणी त्यांनी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं। इथे आम्ही सगळे, इथे माझे जे आहेत बाजूला काका आहेत, मध्ये मी बसले आणि बाजूला बहीण आहे। तर कांदे आम्ही कापत होतो। तर आमचे जे आचार्य आहेत त्यांना जी काही लागणारी मदत होती तर ती आम्ही इथे मदत करत होतो। तर इथे जवळपास एक 10 ते 15 किलो कांदे कट केलेत आम्ही। यात्रा म्हटली की प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज जेवण हे असतंच। तर मस्त अशी तयारी चालू आहे। तर त्यांनी जे जे साहित्य सांगितलं होतं ते सगळं साहित्य इथे आणलं होतं आम्ही। तर इथे छान मस्त अशी ही तयारी चालू आहे। आता इथे मी तुम्हाला मुंडी कशी भाजली जाते ते दाखवते। तर इथे बघा, हे आचार्य आहेत आणि इथे बसलेत ते माझे बाबा आहेत, व्हाईट टी शर्टवाले। तर पाय सुद्धा व्यवस्थित असे छान असे भाजून घ्यावे लागतात। माझ्या बाबांच्या हातचा पाया सूप एक नंबर असतं। तर मला कधी समजा शक्य झालं तर मी नक्कीच त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन। तर खूप सुंदर पद्धतीने तयार करतात। तर आचार्यांनी हा जिरा राईस तयार केला, पण मला याचा व्हिडिओ करता आला नाही। आता इथे बघा, त्यांनी मटणाला फोडणी दिली होती। तर रस्सा त्यांनी जो आहे तो तयार केलेला आहे, तांबडा रस्सा। आणि आता इथे तेल घातले त्यांनी गरम करायला आणि आता ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। तर सगळ्यात आधी ते रक्ती, मुंडी, वजरी हे तयार करणार आहेत। आता आलं लसूणची पेस्ट त्यांनी घातलेली आहे, तर जवळपास एक पाव किलो असेल। तर आता व्यवस्थित ती छान आता परतून घेत आहेत। आता ही परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालत आहेत। 1 किलोभर कांदा घातला असेल आणि ही रक्ती आहे, तर म्हणजेच रक्त आहे। तर आता इथे ना ही रक्ती जी आहे त्याच्यात चटणी घालायची आणि मग ती रक्ती जी आहे ती हाताने कुस्करून घ्यायची, म्हणजे रक्ती छान तयार होते। तर आता इथे आचार्य जे आहेत ते त्यांच्या अंदाजाने चटणी घालत आहेत। तर ही चटणी आमची घरगुती चटणी आहे, घरी तयार केलेली। आणि आता ही आता मध्ये चटणी घालून व्यवस्थित कुस्करून घ्यायचं। तर असं कुस्करून घेतल्यामुळे काय होतं, रक्ती व्यवस्थित शिजली जाते आणि व्यवस्थित छान तयार होते। रक्ती कुस्करून होते तोपर्यंत इथे कांदा जो आहे तो छान परतून घेतला जात आहे। तर गुलाबीसर होईपर्यंत चांगला असा भाजून घेणार आहे। आता यामध्ये चरबी घातलेली आहे त्यांनी। चरबीमुळे रश्श्याला किंवा आता हे मुंडी, रक्ती, वजरी मिक्स करतायत तर त्याला खूप छान चव येते आणि छान तर्री सुद्धा येते। तर आता इथे बघा छान असं परतून घेत आहेत। तुम्हाला सांगू का, गावाला आपण जेव्हा जातो ना त्यावेळेला कोणताही नॉनव्हेज पदार्थ बनवू द्यात तर तो इतका अप्रतिम असा तयार होतो की विचारूच नका। आपण बऱ्याचदा नेहमी घरात खातोच नॉनव्हेज, मटण बनवतो, मटणाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण या अशा कार्यक्रमात जेव्हा जे तयार केलेलं मटण असतं तर ह्याची चव जी असते ती काही औरच असते। तर आता इथे यांनी मुंडी जी व्यवस्थित भाजली होती ती स्वच्छ धुवून फोडलेली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून आता यामध्ये घातलेलं आहे। तर आता व्यवस्थित अशीच 5 ते 10 मिनिटं चांगलं असं परतून घेणार आहेत। तर आता इथे मी हे परतून घेत आहेत व्यवस्थित। तर एक साधारण 10-15 मिनिटांनंतर मस्त असं मुंडीला पाणी सुटलेलं आहे। जे अंगचं पाणी असतं ना मटणाचं ते सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं असतं, म्हणजे छान तयार होतं जेवण। आता इथे वजरी आहे, तर ही वजरी देखील छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही देखील वजरी यामध्ये घालणार आहेत। तर इथे बघा हळूहळू छान वजरी घालतायत इथे।
तर हे जे मिक्स असतं ना, वजरी, मुंडी, रक्ती आणि पाया असतात ते, तर हे एवढं मस्त लागतं की आपल्याला जेव्हा पंक्तीत वाढलं जातं मटण, त्याच्यासोबत हे सुद्धा वाढलं जातं, तर ह्याची चव मस्तच लागते आणि मला हे फार आवडतं. आता जे काही उरलेलं होतं तर ते देखील यामध्ये घातलेलं आहे. तर हे पायाचं जे होतं तर पाय कट करून व्यवस्थित हे टाकलेले आहेत. तर एकूण यामध्ये वजरी, पाया आणि मुंडी घातलेली आहे. तर हे व्यवस्थित पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी रक्ती घालतात, कारण रक्ती शिजायला जास्त वेळ लागत नाही. तरी ते 15 ते 20 मिनिटानंतर व्यवस्थित असंच परतून घेतलंय त्यांनी. तर आता इथे परतून घेतल्यानंतर मस्त त्याचं अंगचं जे पाणी आहे ते सुटलेलं आहे. आता यामध्ये मीठ घालत आहेत. मीठ चवीपुरतं घालणार, त्यांच्या अंदाजाने ते घालत आहेत. वास एकदम घमघमाट असा मस्त सुटलेला आहे. आता मीठ चवीपुरतं घातलेलं आहे आणि आता परत एकदा परतून घेत आहेत. आता सुरुवातीला बघा याच्यात अजिबात पाणी नव्हतं, पण त्याचं अंगचं जे पाणी तयार झाले त्या याच्यातच व्यवस्थित शिजवून घेत आहेत. थोड्या थोड्या वेळाने हे परततच राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. तर आता इथे चटणी घालत आहेत. तर इथे आमची घरची चटणी आहे ही, तर ती त्यांच्या अंदाजाने घालत आहेत. तर तिखट आवडीनुसार कमी जास्त करायचं. तर इथे 2 प्रकारची चटणी आहे. एक पक्की चटणी होती मसाला न घातलेली, रंगासाठी होती बेडगी मिरची, आणि ही मसाला मिसळलेली घरची चटणी आहे. तर ह्याच्यात सगळे मसाले मिक्स केलेले असतात. आता व्यवस्थित परतून घेत आहेत. चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. बघा मस्त रंग आलेला आहे आणि घमघमाट खूप छान सुटला आहे. आणि आता हे व्यवस्थित असं परतून घेत आहेत. तर एक 5 ते 10 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर त्यांनी आता गरम पाणी घातलेलं आहे. कोणताही पदार्थ शिजवताना त्याच्यात गरम पाणी घालायचं, म्हणजे तो पदार्थ खूप छान तयार होतो. जर थंड पाणी घातलं की त्या पदार्थाची चव बिघडते. तर इथे गरम पाणी घातले, व्यवस्थित परतून घेतले. तर पाय आणि मुंडी जी असते ती शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पाणी घालायचं आणि झाकण लावून छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तोपर्यंत तांबडा रस्स्यामध्ये जे मटण होतं तर ते शिजले काय बघतायत. मांस हाडापासून वेगळं झालं की समजायचं व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता हे मटण शिजलेलं आहे. आता हे व्यवस्थित काढून घेणार आहेत. बघा कसा कट आलेला आहे. तर फोडणी दिलेली, याला फोडणी देऊन हे मटण आधी शिजवून घेतले आणि आता हे जे पाणी उरलेलं आहे, म्हणजे जो रस्सा उरलाय त्याचा तांबडा रस्सा तयार करणार. तर आता हे मटण जे आहे ते गाळून घेत आहेत. तर हे मटण जवळपास 30 ते 35 किलो होतं. तर आता हे पूर्ण गाळून घेत आहेत. तर इथे बघा गाळून घेतले, तोपर्यंत इथे मुंडी देखील शिजले काय बघत आहे. तर दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष आहे. आणि आता हे बघा इथे मटण जे ते गाळून घेतले आणि हा जो रस्सा आहे तांबडा रस्सा, आता यामध्ये मसाला घालायचा आहे. यामध्ये फोडणी देताना तमालपत्र घातलेलं होतं, तेल घातलेलं, कांदा घातलेला आणि चटणी मीठ घालून मटण जे आहे ते परतून पाणी गरम घातलं होतं आणि शिजवून घेतलेलं. आणि आता हा सगळा गरम मसाला जो आहे, भाजकं वाटप हे, तर हे सगळं आता ह्यामध्ये घालत आहेत. तर ह्यातला थोडा मसाला आहे जो सुक्कं मटण जे करणार आहे त्याच्यासाठी वापरणार आहे आणि हे थोडंसं रश्श्याला घालणार आहे, म्हणजे रश्सा थोडासा जास्त दाट नाही आणि जास्त पातळ नाही असा तयार होईल. तर इथे लागणार होता तेवढा त्यांनी मसाला घातलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर रस्सा जास्त पातळही नसतो आणि जास्त दाटही नसतो, त्याच्यामुळे बेताचाच मसाला घालायचा आणि आता व्यवस्थित ढवळून घेत आहेत. बघा किती मस्त छान तर्री आलेली आहे. बघून तोंडाला पाणी सुटलं असणार मला खात्री आहे. तर इथे मस्त आता हा रस्सा शिजवून घ्यायचा आणि कधी पण जेव्हा आपण कमी प्रमाणात जरी आपण रस्सा करत असलो ना, तरी वरूनच मसाला घालायचा, म्हणजे कट चांगला येतो. जर तुम्ही सुरुवातीलाच फोडणीला घातला ना तर कट चांगला येत नाही. तर आता वरून कोथिंबीर घालतायत भरपूर सारी बारीक चिरलेली. मस्त कोथिंबीर घातले, परत एकदा ढवळून घेतले. सुंदर रंग आलेला आहे, मस्त असा कट आलेला आहे. तर तोपर्यंत इथे बघा मुंडी इथे शिजले काय बघत आहेत. मुंडी, पाया, वजरी
आता यामध्ये त्यांनी रक्ती घातली, मुंडी पाया वजरी शिजत आलेलं 90% शिजलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी मग रक्ती घातली यामध्ये। तर एक 90% व्यवस्थित मुंडी रक्ती वजरी शिजत आली की मग रक्ती घालायची। रक्ती जास्त वेळ लागत नाही शिजायला। तर परातीत थोडंसं पाणी घातले त्यांनी गरम आणि व्यवस्थित परत ते त्यामध्ये घालत आहेत। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यांनी। थोडा वेळ परतून घ्यायचं सतत असं, म्हणजे रक्ती जे आहे ते तळाला चिकटत नाही। आता इथे बघा मिक्स करून घेतलंय व्यवस्थित, थोड्या थोड्या वेळांनी चांगलं परतून घेत आहेत। तर बऱ्यापैकी आता हे शिजत आलेलं आहे। तर अजून एक 10 ते 15 मिनिटात मुंडी रक्ती वजरी खाण्यासाठी तयार होणार। तर इथे एक 10 मिनिटांनंतर बघा घमघमाट सुटलाय आणि मस्त खाण्यासाठी मुंडी रक्ती वजरी तयार झालेली आहे। काय मस्त दिसत आहे टेक्स्चर, आणि जितकी सुंदर दिसत आहे ना तेवढीच चवीला अप्रतिम अशी आहे। तर इथे बघा ही तयार झालेली आहे, त्यांनी काढून ठेवलेली आहे। तर मगाशी सुरुवातीलाच त्यांनी भात तयार केलेला होता आणि इथे हे मिक्स छान तयार करून ठेवले। बघा मस्त भात सुद्धा मस्त घमघमाट सुटलाय आणि मुंडी पाया रक्ती मस्तच तयार झालेली आहे। आता इथे जे आपण मटण शिजवून घेतलेलं होतं तर त्याला आता फोडणी देत आहेत, म्हणजे आता सुक्कं मटण तयार करतायत। तर इथे तेल घातलंय, तेलामध्ये कांदा घालत आहेत। तेल चांगलं गरम करून झालं की मगच कांदा घालायचा, म्हणजे फोडणी चांगली बसते। आता ते त्यांच्या अंदाजाने कांदा घालत आहेत। आता कांदा घातल्यानंतर आता परतून घेणार चांगलं। यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली। तर जेवणामध्ये आलं लसणाची पेस्ट पाहिजेतच, शक्यतो नॉनव्हेज रेसिपीला तर पाहिजेतच, कारण त्यामुळे खूप छान अशी नॉनव्हेजच्या पदार्थांना चव येते। तर आता इथे परतून घेत आहेत। परतून घेतल्यानंतर इथे चटणी घातली आहे घरची। तर त्यांनी त्यांच्या अंदाजाने चटणी घातलेली आहे। थोडासा चांगला रंग येण्यासाठी घरची आमची बेडगी मिरची होती तर ती घातलेली आहे, आणि आमचा घरचा मसाला म्हणजेच घरची चटणी घातलेली आहे। तर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये जो उरलेलं वाटण होतं जे तयार केलेलं होतं तर ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर आता इथे बघा मिक्स करून घेत आहेत व्यवस्थित। हे थोडं पटापट करायचं, नाहीतर कसं होईल मसाला आहे जो तो खाली तळाला लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा पटापट। तर इथे बघा मसाला छान शिजला आहे। आता यामध्ये आता कोथिंबीर घातली त्यांनी, खूप सारी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीमुळे सुद्धा मस्त स्वाद येतो चांगला। चांगलं परतून घेत आहेत, थोड्या थोड्या वेळाने का असे ना परतत राहायचं। तर इथे बघा मस्त परतून झालेलं आहे। आता यामध्ये त्यांनी पाणी थोडंसं घातलेलं आहे, कारण जे मटण आहे तर ते मटण व्यवस्थित आपल्याला मिक्स करता यायला हवं, त्यामुळे त्यांनी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घातलेलं। आणि आता जे शिजलेलं मटण होतं ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता परतून घ्यायचं। तर बघा किती मस्त व्यवस्थित परतून घेत आहेत। तर हे जे आचारी आहेत यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, खूप छान जेवण बनवतात। तर आमच्या इथे जेवढ्या तालुक्यांमध्ये जेवढी गावं आहेत तर त्या बऱ्याच गावांमध्ये हे जेवण बनवायला जातात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातले त्यांनी। तर आधी मटण शिजवताना मीठ घातलेलं, त्यामुळे त्यांनी बेताचं घातलेलं। इथे बघा मस्त असा हा तांबडा रस्सा खाण्यासाठी तयार झालाय आणि इथे मटण देखील मस्त तयार झाले। यासोबत इथे भाकरीसुद्धा आम्ही घरी तयार केल्या, तर जवळपास 60 ते 70 भाकरी तयार केलेल्या इथे घरी शेगडीवरती। आता आपण आचार्यांची थोडक्यात ओळख पाहू। नाव तुमचं? सुनील दोंडेगावकर। आणि तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? 23। आणि तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवताय ना? हां हां हां। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 97 30 28 64 70। चालेल। जर कोणाला
ऑर्डर द्यायची असेल किंवा आचारी म्हणून हवं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधा. काय मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि छान अशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.